नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. तर मित्रांनो, रोजच्या रुटीन प्रमाणे दुधाची गाडी खाली झाली आता आणि आता घरी निघालो. पण विषय असा आहे नेमका का आता परत मला आता 10 वाजले आता कांद्याची गाडी भरायची. शेतकरी एवढा अटीचा आहे का शेतकरी म्हणतो तुम्हाला आत्ताच यावाला गाडी भरायला. त्याला म्हणलं अरे लई थकेली आता नेमकं विंचूरला जाऊन आलो इतक्यात, परत दुधाची भरली परत खाली करून आलो. तो म्हणे मी सकाळी 6 वाजता अकॅडमीत जात राहतो त्याच्यामुळं काय आता जमणार नाही. आता मी सकाळी जमणार नाही त्याच्यामुळं तुम्हाला आत्ताच गाडी भरायला यावं लागणार आहे. आता ते शेतकऱ्याला चाललोय मी. म्हटलं चालन बाबा आता मग काय आता गाडी आता भरायची आताच भर मग आता काय. मग म्हणजे सकाळी मग तुमची तुम्ही कॅरेट टाकून गेले, कॅरेट भरून ठेवले. म्हणलं लय रे बाबा होऊ दे थोडा त्रास मला, 10 आणि 11 वाजू दे पण मी आता गाडी भरेल. आता चाललोय मी त्याच्याकडे गाडी भरायला. आता पाहू द्या पण त्याचं आवरेल का नाही बघू. नाही जेवढं कॅनी आहे तेवढं मला सकाळी लागतील बा. असं कधी नाही भरले पाहिजे कॅनी. हा परत म्हणशील मग काय असं झालं तस झालं. काही नाही माणसाच तिकडे आलोय आता. पाणी उतरून घेतले आता गाडी भरायला जायचंय आम्हाला. पाणी काही नाही, काय गाडी बोलली नाही भाऊ एवढी नाही का. हा थोडी ओपनिंग करून घेऊ. नाही हा नवीन ओपनिंग करून घेऊ. नवीन हा डील टाकून देतो का आता. हाय रात्रभर कॅनी तो एकच, उद्या दिवसभर तो इकडेच आहे. डेअरी चालू कॅनी बिनी उतरून झालंय आता. बरं जायचं का आपल्याला आता. आता थांबा, आता उद्या सकाळचं नियोजन आलं आता कॅनी आल्याचे. हा तर मग उद्या दूध डेअरीची नवीन ओपनिंग करून घेऊ 11 तारखेनिमित्त. अयो सगळ्या पिंपळगावच्या दूध उत्पादकांनी दूध घेऊन यावे. दूध घेऊन यायचंय भाऊ. म्हणजे आता कॅनी आलंय म्हणजे या डेअरीच्या ओपनिंग साठी भाऊ असं म्हणायचंय तुम्हाला. तर दूध तुमचं यावे माझं अशी माझं वालं हा ठीक आहे चालन, काय अडचण नाही. आपलं घेऊन येऊ 60-70 लिटर दूध आहे. घेऊन या आणि भाव काय द्यायचा बघू आपण. बरं चालन. रेट तगडेच राहते ना आपल्या डेअरीला. नाही रेटचं नका. नाही आपलं नाही रेट वाढून नाही रेट नाही बात नाही. तर बरं चालन, जशी क्वालिटी असेल तसं वशीला होणार नाही. अजिबात नाही. बरं चला आता आपण एकदा पहिले कांद्याची गाडी भरून घेऊ, मग सकाळी फरसाण खायला येतो. मग फरसाण नाही मग ओपनिंगला काय ठेवशील मग. हा काहीच नाही ओपनिंगला काही नाही का मग. हा कांद्याची गाडी भरून घेऊ. हा सर एवढं राहिले भरायचे 7-8-10 कॅरेट भरतील बुवा अजून. चल मग काय घेऊ टाकून. गोलटीचे बाजूला गोलटीचे आहे काही. बर काय चल बर चल टाइम झाला. पण आता येतो किती राहिली रे, किती राहिली. मस्त राहिले मस्त राहिली हा ना. अजून 7-8-10 कॅरेट राहिली म्हणजे राहिले अजून. बसून जातील नाही बसतील मग. अरे गोल्टीच आहे वाटतं. अंधारात गोल्टीचं नका लुटून दे बरं रेखा. गोंधळ होऊन जाईल बरं का. असं नाही गोंधळ करायचं काही काम नाही. पेक पुढे हा दर झाली बरं का आमची गाडी भरून झाली. आता कुठं लावतो डायरेक्ट कुत्रीचे. सकाळी घ्यायला येशील का काय करशील. गाडी तो घरी लावून देतो आता. चालन मग काय अंधारा कंदराची काढून घेऊ रस्त्याला. टेन्शन नाही सकाळी मग निघत नाही मग काही नाही. उद्या मग किती वाजता जायचंय. सकाळी जाऊ ना. 6ला नाही अकॅडमीत जायचं ना बाबा. त्यामुळं तर एवढ्या अवकाळ करावं लागल्या मला. 11 वाजले ना. हा 6ला अकॅडमीत जायचंय म्हणी. जायचं कुरड्या करायच्या सकाळी. आता नको मारू त्याच्यामुळे तर मला यावं लागलंय 11 वाजता गाडी काय कर. आता जाऊ गाडी भरून झाली. आता तू आला नाही आला तर मोठं पाण्यात
असं आहे का? बर चालत चला मित्रांनो, गाडी भरून झाली. आता मी गाडी मंग्याच्या घरी लावून देणार आहे आणि सकाळी मग आता ओपनिंग तो येतो का नाही ते माहित नाही. त्याच्यात एक तर नवीनच काढलं त्यानं, कॅनी उतरवल्या घरी तो पण तो डिरी टाकायची आपल्याला, गेला गाडी बिघडून गेला. आता काय सांगावं, जे आहे ते बरं आहे. चला आता हा चलो आता. चला गाडी काढली आता, समजा सोडवायला दोन आता कॅनी तिथं पाण्याचं डबका आमचं नाही येत कांद्याची गाडी मग येऊ ना. काय बरं हा जास्त काही बुक होती अकॅडमी ओपनिंग आवडल्या